तर रामकृष्ण हरी मंडळी, आम्हाला जायचं होतं एंगेजमेंट शूटसाठी, म्हणून बॅग वगैरे आवरून घेतलो. त्यानंतर आलो क्लायंटच्या घरी. क्लायंटच्या घरी आल्यानंतर ऑप्शन वगैरे घेतलो. त्यानंतर निघालो हॉलकडे. हॉलकडे आल्यानंतर लाईट वगैरे लावून घेतलो. मग काय आलो बाहेर फिरायला. फिरायला आल्यानंतर गुरुजींनी तर सगळं आवरून घेतलं होतं, तरी कोणी आलं तयार नाही. मग काय कसं तर फंक्शन चालू झालं. मग कपलची अंगठी वगैरे घालून झाली आणि बघतो तर काय, जाळंधूर सोबतच निघत होता. तर ही बघा आमची टीम. मग काय ड्रोनवाला कसा असते बघा. त्यानंतर काय, जरा क्लोजअप घ्यायला आलो बाहेर. क्लोजअप घेतल्यानंतर भूक लागली होती, जेवून घेतलो. त्यानंतर निघालो घरी, कारण सकाळी पहाटे 5ला यायचं होतं. सकाळी उठल्या उठल्या गाडी बाहेर काढून घेतलो. गाडी बाहेर काढल्यानंतर निघालो हॉलकडे. हॉलकडे आल्यानंतर मुलग्याची हळद चालू झाली होती. त्यानंतर लगेच मुलगीची हळद चालू झाली. मग काय आम्ही दोघांचे कपल शूट घेतलो आणि आलो बाहेर फिरायला. हॉलच्या बाहेर बघतो तर बापांची मूर्ती होती. मग तर काही विषयच नाही. आणि हा बघा हॉल. हॉल तर एक नंबरच होता. सकाळी देवाक्षता असल्यामुळे गुरुजीने सगळं आवरून घेतलं होतं. एक 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 करून आले सगळे. त्यानंतर अक्षता वगैरे पडल्या. आणि बाहेर बघतो तर काय, शेतकरी पावसात पण काम करत होते शेतात. त्यानंतर चहा वगैरे पिऊन घेतलो आणि शूट चालू असताना नाश्ता करून घेतलो. मग काय एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक विधी चालूच होत्या. विधी तर काय संपायला तयार नाहीत. आणि काल केलेलं शूट एडिट करून आज लगेच स्क्रीनला लावलं होतं. त्यामुळे तर काही विशेष नाही. आणि जे के बघा बाहेर सोलो फोटो घेतोय. नवरदेव तर काय ऐकायलाच तयार नाही. त्यानंतर मोठ्या अक्षताची वेळ झाली होती. कसे तर अक्षता पडल्या, हार वगैरे घालून झालं. मग फॅमिलीचे फोटो वगैरे घेतलो. त्यानंतर बाहेर बघतो तर काय, बाहेर तर मोठा पाऊस चालू होता. मग काय मला वाटलं विधी संपल्या, तर विधी काय संपायला तयार नाहीत. मग जरा भूक लागली होती, जेवून घेतलो. त्यानंतर आलो कपल शूट घ्यायला. कपल शूट घेतल्यानंतर मटेरियल वगैरे सगळं भरून घेतलो गाडीत. त्यानंतर निघालो घरी. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.